आज आपण काय शिकणार आहोत? शॉक. ओके, शॉक म्हणजे काय हे आपल्यामध्ये पाहिजे. शॉकचे किती प्रकार आहेत? ठीक आहे, देयर आर 3 टाइप्स ऑफ मेन शॉक. त्यामध्ये प्रत्येक पाहिजे ज्यामध्ये आहे फर्स्ट आहे त्यामध्ये ते हायपोनेमिक शॉक आहे, त्याच्यानंतर आहे त्यामध्ये न्यूरोजेनिक शॉक आहे, त्याच्यानंतर आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉक. ठीक आहे, असे जे शॉक्स आहेत ते आपल्याला यामध्ये डिस्कस करायचे आहे. तर सुरुवातीला आपण नॉर्मल मेकॅनिझम बघू की आपल्या बॉडीमध्ये एरोबिक रेस्पिरेशन कसं होतं. ओके, मी तुम्हाला एका आधी सांगितलं होतं एरोबिक रेस्पिरेशन, लक्षात द्यायचं नाही का? ओके, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण श्वास घेतो, काय करतो आपण? श्वास घेतो, इन्स्पायरेशन करतो, म्हणजे काय करतो की हवा आहे, ऑक्सिजन आहे, ते आपण काय करतो? नाकामधून फुफ्फुसामध्ये टाकतो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये ही हवा गेल्यानंतर, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर ऑक्सिजनचं काय होतं? एक्सचेंज होतं. बरोबर आहे का? गॅसेसचं काय होतं? एक्सचेंज होतं. आणि गॅसेस एक्सचेंज करण्याचं काम हे कोण करतं? कोण करतं? टाइप फर्स्ट न्यूमोसाइट सेल्स. कोणते सेल्स करतात? टाइप फर्स्ट न्यूमोसाइट सेल्स. कोणते सेल्स करतात? टाइप फर्स्ट न्यूमोसाइट सेल्स. हे काय करतात? गॅसेसचं एक्सचेंज करण्याचं काम करतात. समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं की आपण काय करतो? श्वास घेतो, ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये जातं. लंग्स मध्ये कुठे जातं? आयोडाइज मध्ये जातं. आणि आयोडाइज मध्ये गेल्यानंतर काय होतं? गॅसेसचं एक्सचेंज होतं. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचं काय होतं? एक्सचेंज होतं. समजलं का? जे ब्लड वेसल्स आहे, जे ब्लड आहे, त्या ब्लड मध्ये काय घेतलं जातं? कार्बन डायऑक्साइड घेतलं जातं आणि त्यामध्ये काय टाकतात? ऑक्सिजन टाकतात. समजलं का? समज सगळ्यांना? हे काम कोण करतं? तर हे टाइप 1 न्यूमोसाइट सेल्स करतात. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर आणखी काय होतं? ते गॅसेस एक्सचेंजची प्रोसेस जी असते याला आपण काय म्हणतो? पॉज म्हणतो. काय म्हणतो याला आपण? पॉज. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस गॅसेस एक्सचेंज होतात, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन हे काय होतं? एक्सचेंज होतं. समजतं सगळ्यांना? काय होतं? ब्लड मध्ये जे काय कार्बन डायऑक्साइड आहे ते कुठे घेतलं जातं? आयोडाइज मध्ये घेतलं जातं. आयोडाइज मध्ये जे काय ऑक्सिजन आहे ते कुठे जातं? हे ब्लड मध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यानंतर काय होतं? एक्सपायरेशनची प्रोसेस होते. म्हणजे आपण काय करतो? उच्छ्वास टाकतो. समजलं का? उच्छ्वास बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एक्सपायरेशन असं म्हणतो. समजलं का? इन्स्पायरेशन, पॉज आणि एक्सपायरेशन या तिन्ही प्रोसेसना मिळून काय बनतं? एक कंप्लीट रेस्पिरेशन बनतं. समजलं? याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. काय म्हणतो याला आपण? एक्सटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतो. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट शिकवली होती मी तुम्हाला, ते म्हणजे काय? इंटरनल रेस्पिरेशन. व्हॉट इज इंटरनल रेस्पिरेशन? याला आपण काय म्हणतो? एरोबिक रेस्पिरेशन. समजलं? आता आपण श्वास घेतले, ऑक्सिजन आपल्या बॉडी मध्ये गेले, ऑक्सिजन आपल्या लंग मध्ये गेलेला आहे. आता लंग्स कडून हे जे ऑक्सिजन आहे हे कशामध्ये जातं? ब्लड मध्ये जातं. ब्लड हे कुठे जातं? कुठे जातं? हार्ट कडे जातं. हार्ट मध्ये काय आहे? हार्ट मध्ये काय आहे? पल्मोनरी वेन्स आहेत. जे 4 पल्मोनरी वेन्स असतात, या 4 पल्मोनरी वेन्स मधून काय येतं? ऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये येतं? हार्ट मध्ये येतं. ओके, आणि हार्ट मध्ये आलेलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे ऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये येतं? पल्मोनरी वेन्स मधून कुठे येतं? लेफ्ट एट्रियम मध्ये. कुठे जाणार ते? लेफ्ट एट्रियम मध्ये जाणार. आणि लेफ्ट एट्रियम मधून कुठे जाणार? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाणार. समजलं का? आणि त्यानंतर व्हेंट्रिकलचं काय होणार? कॉन्ट्रॅक्शन होणार. व्हेंट्रिकलचं जसं कॉन्ट्रॅक्शन होतं तसं ब्लड कुठे जातं? कुठे जातं ब्लड? आयोडाकडे जातं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ऍट्रियम मध्ये ब्लड आलं, ऍट्रियम मधून कुठे गेलं? व्हेंट्रिकल मध्ये गेलं. व्हेंट्रिकलचं काय झालं? कॉन्ट्रॅक्शन झालं. त्याच्यानंतर काय होणार? त्यामध्ये व्हेंट्रिकलचं जे ब्लड आहे, व्हेंट्रिकल्स मध्ये जो ब्लड आहे तो ऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये जाणार?
आयोटा मध्ये जाणार आणि आयोटा थ्रू ते कशामध्ये जाणार, आपल्या बॉडी मध्ये सप्लाय होणार. समजलं का? ठीक आहे. जी आयोटा आहे त्या आयोटाच्या काय निघतात, ब्रँचेस निघतात, त्यांना आपण काय म्हणतो, आर्टरीज म्हणतो. समजलं का? जे आर्टरीच्या पण ब्रँचेस निघतात त्यांना आपण काय म्हणतो, आर्टेरिओल म्हणतो. आणि आर्टेरिओलचे पण ब्रँचेस निघतात त्यांना आपण काय म्हणतो, ब्लड कॅपिलरी म्हणतो. समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? इकडे लक्ष द्या. आता होतं काय, समजा हे काय आहे, आयोटा आहे काय, दिसत सगळ्यांना हे काय आहे, आयोटा आहे. आयोटा मधून काय निघाली, ब्रँच निघाली, याला आपण काय म्हणलं, आर्टरी. त्यामध्ये याला आपण आर्टरी म्हणलो. ठीक आहे. असे अनेक ब्रँचेस कशामधून निघतात, या आयोटा मधून निघतात. समजलं का? आयोटा मध्ये जे ब्रँचेस निघतात, आयोटा मधून जे शाखा निघतात, त्या शाखांना आपण काय म्हणतो, आर्टरीज म्हणतो. समजलं का? या आर्टरीज मध्ये, या आयोटा मध्ये कोणतं ब्लड वाहतं, याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड वाहतं, ज्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. समजतंय? त्याचबरोबर आणखी काय होतं, हे जे आर्टरीज आहे याच्या पुढच्या जी शाखा निघणार आहे, आता काय होतं त्यामध्ये, हे जे आर्टरी आहे डायरेक्ट आपल्या टिश्यूला जाऊन ब्लड सप्लाय करते का, नाही. तर त्याच्यामधून सुद्धा काय निघतात, आणखी ब्रँचेस निघतात. ठीक आहे. याच्यामधून पण काय निघतात, ब्रँचेस निघतात. आणि या ब्रँचेसला आपण काय म्हणतो, आर्टेरिओल म्हणतो. काय म्हणतो, काय म्हणतो आपण, आर्टेरिओल म्हणतो. समजते सगळ्यांना? त्याच्यानंतर आणखी काय होतं, हे जे आर्टेरिओल आहे, पण या आर्टेरिओल मधून आणखी जे ब्रँचेस निघतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण कॅपिलरी. काय म्हणतो यांना आपण, कॅपिलरी. ठीक आहे. ब्लड कॅपिलरी. तर हे जे ब्लड कॅपिलरी आहे, तर या ब्लड कॅपिलरी मध्ये काय येणार, आयोटा मधून काय येणार, ऑक्सिजनेटेड ब्लड येणार. ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आर्टरी मध्ये येणार, तिथून पुढे जाणार ते आर्टेरिओल मध्ये जाणार, आणि आर्टेरिओल मधून पुढे जाणार ते ब्लड कॅपिलरी मध्ये जाणार. समजलं का? आणि त्याच्यानंतर काय होतं, हे जे ब्लड कॅपिलरी आहे, ही ब्लड कॅपिलरी कोणाला सप्लाय करते, ब्लड आपले जे टिश्यू आहे, आपले ऑर्गन्स आहेत, त्यांना काय करते, ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. मग अशा वेळेस काय होणार, हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे कोणाला सप्लाय होणार, आपल्या टिश्यूला, आपल्या ऑर्गन्सला. ठीक आहे. आपल्या सेल्सला काय करणार, हे ब्लड सप्लाय करणार. समजलं का? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, तर हे जे ब्लड सप्लाय करत असताना काय करणार, हे काय आहे, त्यामध्ये सेल्स आहेत. सपोज हे काय आहे, एक टिश्यू आहे, हे काय आहे, टिश्यू आहे. आणि ही ब्लड कॅपिलरी काय करते, या टिश्यूला ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. काय करते, ब्लड कॅपिलरी त्या टिश्यूला ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. मग टिश्यू मध्ये काय काय ग्रुप ऑफ सेल्स आहेत, म्हणजे काय, खूप सारे सेल्स आहेत. मग त्या सेलला पोषण देण्याचं आणि त्या सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम कोण करतात, हे ब्लड कॅपिलरी करतात. समजलं का? ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? समजतंय का? आणि जी काय आर्टेरिओल आहे, ऍट द एंड ऑफ आर्टेरिओल, कुठे, ऍट द एंड ऑफ आर्टेरिओल, या ठिकाणी कोणतं प्रेशर जास्त असतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जास्त असतं. कोणतं प्रेशर जास्त असतं या ठिकाणी, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करतं, काय असतं यामध्ये, हायड्रोस्टॅटिक प्रेशर असतं. आणि हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे याला आपण काय म्हणतो, इट इज आल्सो नोन ॲज पुल प्रेशर. पुल प्रेशर म्हणतो याला आपण, नाही याला आपण काय म्हणतो, पुश प्रेशर म्हणतो. ठीक आहे. जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे याला काय म्हणतो आपण, पुश प्रेशर असं म्हणतो. आता पुश प्रेशर म्हणजे काय, जे ब्लड आहे त्या ब्लडला पुढे ढकलण्याचं काम कोण करतं, तर हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर करतं. समजलं का? या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे काय होतं, हे जे काय आयोटा आहे त्याच्यामधून ब्लड येतं, त्याच्यामध्ये आर्टरी मध्ये जातं, आर्टरी मधून पुढे जातं, आर्टेरिओल मध्ये जातं, तिथून पुढे जातं, कॅपिलरी मध्ये जातं. ते कशामुळे जातं, तर काय आहे त्या ठिकाणी, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जास्त आहे. समजतंय? ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, ते जे काय हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे हे जे ब्लड आहे
त्या ठिकाणी फ्लो होत होत कशामध्ये येतं, कॅपिलरी मध्ये येतं आणि कॅपिलरी मधून येऊन त्या ठिकाणी त्या टिश्यूला काय होतं, सप्लाय होतं. त्या ठिकाणच्या सेल्सला काय होतं, सप्लाय होतं. डायरेक्ट सप्लाय होतं का, अजिबात नाही. तर हे काय होतं, हे जे इंटरस्टिशियल स्पेस आहे, ते जे काही सेल्स आहे त्याच्या आजूबाजूला असणारं इंटरस्टिशियल स्पेस, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल स्पेस. आता या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये काय होतं, ब्लड असतं आणि हे काय आहे, हे आहे सेल. आता सेल मध्ये डायरेक्ट ब्लड जातं का, अजिबात नाही. काय होतं यामध्ये, डायरेक्ट न्यूट्रिशन डायरेक्ट सेल मध्ये हे जे ऑक्सिजन आहे ते जातं का, ट्रान्सफर होतं का, तर नाही. ते काय होतं, सेलच्या आजूबाजूला जाताना थांबतं, समजतंय. आणि सेल मध्ये न्यूट्रिशन टाकण्याचं काम ते इन्सुलिन करतं. कोण करतं, हे इन्सुलिन करतं. तर इन्सुलिन काय करतं, तर हे जे ब्लड आहे, ब्लड मध्ये काय आहे, ग्लुकोज आहे. काय आहे, ग्लुकोज आहे. ब्लड मध्ये काय आहे, समजा त्या ठिकाणी काय आहे, यामध्ये कॅल्शियम आहे, सॉरी पोटॅशियम आहे. काय आहे, ग्लुकोज आहे, पोटॅशियम आहे. तर हे ग्लुकोज पोटॅशियम जे न्यूट्रिएंट कंटेंट्स आहे ते ब्लड मध्ये घेऊन काय करतं, सेल मध्ये टाकण्याचं काम कोण करतं, इन्सुलिन करतं. समजलं का. ज्यावेळेस एखाद्या पेशंटला डायबिटीज असेल, काय असेल, डायबिटीज असेल, तर त्या पेशंट मध्ये काय दिसणार नाही आपल्याला, त्या पेशंटची जी भूक आहे ती भागणार नाही. त्याच्या पेशंटला सारखी काय लागणार, भूक लागणार. का लागणार पण भूक, कारण त्या ठिकाणी जे सेल्स आहे त्या सेल्स मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी इन्सुलिन नाही. समजते का. यामध्ये काय आहे, ग्लुकोज आहे, काय आहे, त्यामध्ये पोटॅशियम आहे. ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त आहे, परंतु ब्लड मध्ये जे ग्लुकोज आहे त्याला घेऊन सेल मध्ये टाकण्यासाठी कोण नाही, इन्सुलिन नाही. समजते का. एखाद्या पेशंट मध्ये जर इन्सुलिन कमी सिक्रीट होत असेल, एखाद्या पेशंट जर त्या ज्युनियर डायबिटीज असेल, ज्युनियर डायबिटीज म्हणजे काय, 100% इन्सुलिनची त्यामध्ये सिक्रेशन होतच नाही. पेशंटचे जे पॅनक्रियास आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं, पेशंटचे पॅनक्रियास मध्ये काय, पॅनक्रियाचा जो टेलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असतात, अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स. अल्फा सेल्स काय करतात, अल्फा सेल्स काय करतात, बीटा सेल्स काय करतात, अल्फा सेल्स बीटा सेल्स काय करतात, इन्सुलिनचं प्रोडक्शन करतात. इन्सुलिन आहे ते सिक्रेट करतात. समजलं का. जी बीटा सेल्स आहे ते इन्सुलिन सिक्रेट करतात. जर बीटा सेल डॅमेज झाली किंवा बीटा सेल्स जर फंक्शनच झालं नसेल, बीटा सेलचं जर डिस्ट्रक्शन झालं असेल, तर इन्सुलिन सिक्रेट होणार का, नाही. इन्सुलिन सिक्रेट झालं नाही तर आपल्या ब्लड मध्ये असणारे जे ग्लुकोज आहे त्याचं लेवल मेंटेन राहणार का, ब्लड शुगर लेवल मेंटेन राहणार का, नाही राहणार. ठीक आहे. हे जे इन्सुलिन आहे ते आपल्या ब्लड मध्ये जाऊन आपल्या ब्लड शुगर लेवलला कसं मेंटेन करते, तर हे जे ब्लड मध्ये असणारे शुगर आहे त्या शुगरला घेते, त्या ग्लुकोजला घेते आणि या सेल मध्ये टाकण्याचं काम करते. कोण, इन्सुलिन. समजते का. इन्सुलिन काय करतं, आपण ऐकत आहोत की इन्सुलिन काय करतं, ब्लड मध्ये जातं, ब्लड मध्ये जे शुगर आहे ते मेंटेन करतं. परंतु ते मेंटेन कसं करतं, तर आपल्या ब्लड मध्ये जे शुगर आहे त्या शुगरला घेऊन, त्या ग्लुकोजला घेऊन त्या सेल मध्ये टाकण्याचं काम कोण करतं, तर इन्सुलिन करतं. समजलं का. त्यासाठी लक्षात घ्या, कोणत्याही पेशंटला काय झालं असेल, इन्सुलिन जे पेशंटला जर डायबिटीज मलायटिस झाला असेल, ठीक आहे, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस झाला असेल किंवा नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस झाला असेल, तर अशा पेशंट मध्ये काय देतात, इन्सुलिन थेरपी देतात. समजलं, काय देतात पेशंटला, इन्सुलिन थेरपी देतात. आणि अशा पेशंट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय दिसू शकतं, हायपोकॅलेमिया दिसू शकतो. काय दिसू शकतो, हायपोकॅलेमिया दिसू शकतो. ठीक आहे. हायपोकॅलेमिया कसं दिसू शकतो, मी तुम्हाला सांगितलं होतं, कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये काय करतं, सॉरी पोटॅशियम आपल्या बॉडीमध्ये काय करतं,
पोटॅशियम आपल्या बॉडीमध्ये काय करतं सांगितलं होतं मी तुम्हाला. पोटॅशियमचं आपल्या बॉडीमध्ये काम काय आहे, सोडियमचं आपल्या बॉडीमध्ये काम काय आहे, सोडियम काय करतं, पोटॅशियम काय करतं, कॅल्शियम काय करतं, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आपल्या बॉडीमध्ये पोटॅशियम जो आहे तो काय करतो, आपली जे मसल कॉन्ट्रॅक्शन्स आहे, आपले मसलचं कॉन्ट्रॅक्शन मध्ये हेल्प करतं. पोटॅशियम जर कमी असेल तर आपले मसल कॉन्ट्रॅक्ट होणार का? नाही. पोटॅशियमचं प्रमाण जर जास्त वाढलं असेल तर काय होणार, मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढणार. समजते सगळ्यांना? समजतंय का? आता ज्या ठिकाणी काय होतं, मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढल्यामुळे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढलं, आपलं हार्ट पण काय आहे ते मसलने बनलेले. हार्टचं जर कॉन्ट्रॅक्शन वाढलं तर काय होणार, हार्टचं पंपिंग वाढणार. हार्टचं पंपिंग वाढलं तर काय होणार, कार्डियक आउटपुट वाढणार. कार्डियक आउटपुट वाढलं तर काय होणार, त्या ठिकाणी हार्टचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढणार. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसणार, हार्ट रेट वाढलेला दिसणार, टॅकीकार्डिया हे पेशंटमध्ये दिसणार. समजलं का? समजते सगळ्यांना? ठीक आहे. तर हा दुसरा पॉइंट झाला, एक विषय निघाला म्हणून सांगितलं मी तुम्हाला पोटॅशियमचं. तर आपलं काय करायचं, जे इंसुलिन ते काय करतं, ग्लुकोजला पोटॅशियमला म्हणजे असे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत तर त्यांना घेऊन कशामध्ये टाकतं, सेलमध्ये टाकण्याचं काम कोण करतं, इन्सुलिन करतं. समजलं सगळ्यांना? मग आता ब्लड मध्ये काय आहे, ग्लुकोज आहे, पोटॅशियम आहे आणि काय आहे, इन्सुलिन आहे. मग ते काय करणार, त्या ग्लुकोजला घेणार, पोटॅशियमला घेणार, जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याला घेणार आणि कशामध्ये टाकणार, सेलमध्ये टाकणार. समजलं? समजते सगळ्यांना? आणि जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजनचं पण त्या ठिकाणी काय करणार, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सेल आहे त्या सेलला कशाची गरज आहे, ऑक्सिजनची आणि ग्लुकोजची गरज आहे. समजलं का? त्याला जीवनाची पण गरज आहे, त्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची पण गरज आहे. मग ही जे ऑक्सिजन पुरवठा आहे, ऑक्सिजन सप्लाय आहे आणि हा जो ग्लुकोज सप्लाय आहे ते कशामधून होणार, हे जे काही इंटरस्टिशियल मध्ये आलेलं ब्लड आहे. इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे काय, जे सेलच्या आजूबाजूला असणार जे ब्लड असतं. ठीक आहे, ते सेलच्या आजूबाजूला असणारा जो स्पेस असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. समजलं का? आणि ब्लड सप्लाय होतो त्यावेळेस जे काही कॅपिलरी आहे त्या कॅपिलरी मधून जे ब्लड आहे ते इंटरस्टिशियल स्पेस मध्ये टाकलं जातं आणि इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जे काही ब्लड आहे त्याच्यामधलं ऑक्सिजन, त्याच्यामधलं न्यूट्रिशन जे आहे ते कुठे टाकलं जातं, तर हे सेल मध्ये टाकलं जातं. हे कशामध्ये टाकलं जातं, या सेल्स मध्ये टाकलं जातं. समजलं का? त्यावेळेस सेलला काय मिळतं, ऑक्सिजन मिळतं. समजलं का? आणि सेल मध्ये जे काय कार्बन डायऑक्साइड आहे ते कशामध्ये टाकलं जातं, हे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जे आजूबाजूला असणारे जे ब्लड आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड टाकलं जातं. म्हणजे काय करतं, सेल काय करतं, कार्बन डायऑक्साइड टाकतं आणि काय घेतं, ऑक्सिजन घेतं. समजलं का? इन्सुलिन काय करतं, ग्लुकोज आहे, पोटॅशियम आहे, न्यूट्रिएंट कंटेंट आहे ते ब्लड मधून घेतं आणि सेल मध्ये टाकतं. परंतु सेल स्वतः काय करतं, ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साइड सोडतं. समजलं का? या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. काय म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन. समजलं का? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आणि हेच एरोबिक रेस्पिरेशन जर आपल्या बॉडीमध्ये जर नॉर्मल राहत असेल तर आपल्या बॉडीमध्ये आपले जे ऑर्गन्स आहेत, व्हायटल ऑर्गन्स आहेत, कोणताही ऑर्गन असेल त्याला ब्लड सप्लाय कमी पडणार नाही किंवा त्याला जे आहे ऑक्सिजनचा कमतरता, ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो कमी होणार नाही. समजतंय? ओके. पण अशा कंडिशन मध्ये शॉक कसा होतो, अशा कंडिशन मध्ये शॉक कसा होतो हे पण आपल्याला शिकायचंय. तर त्याच्या अगोदर आपण हे शिकू. आता ब्लड सप्लाय जर आपण केला आर्टरीओल मधून जे आर्टरीओल कॅपिलरी आहे याच्यामधून जर आपण ब्लड सप्लाय केला, तर तो हा जो सप्लाय केलेला ब्लड आहे याचं काय झालं, त्या ठिकाणी एक्सचेंज झालं. बरोबर आहे का? जे न्यूट्रिशन आहे, ऑक्सिजन आहे हे सेल मध्ये गेलं, परंतु सेल मधून आलेले जे कार्बन डायऑक्साइड आहे आणि जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे मग याला बाहेर काढण्याचं काम कोण करतं, तर इकडे सुद्धा काय असतात, हे कॅपिलरी असतात. काय असतात, ब्लड कॅपिलरी असतात. आणि त्याला पुढे काय असतं, त्या ठिकाणी व्हेन्यू. ठीक आहे. समजा ही काय आहे, वेन कावा आहे. कोणती असेल,
त्याचे जे ब्रांचेस असतात त्याला आपण काय म्हणतो वेन्स. ठीक आहे, त्याच्यामधून जे ब्रांचेस निघतात ते काय आहे हे वेन्स आहे. इथून एक काय आहे एक वेन आहे, ही काय आहे वेन आहे, आणि ही काय आहे वेन्यूल आहे, आणि ही काय आहे कॅपिलरी. समजते? ठीक आहे, काय आहे कॅपिलरी आहे. आता यामधून काय होणार बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं जे ब्लड आहे आयोटा मधून आर्टरीज मधून आर्टरिओल मध्ये तिथून त्या ब्लड कॅपिलरी मध्ये ढकलण्याचं काम पुश करण्याचं काम कोण करत होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर मुळे काय होत होतं आपल्या बॉडी ऑर्गनला ब्लड सप्लाय होत होता. समजलं का? परंतु सप्लाय केल्यानंतर जे ब्लड सप्लाय केले आपण आणि त्याचं डिऑक्सिजन झाले म्हणजे काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतलं त्या कार्बन डायऑक्साइड टाकलं. मग ते टाकलेलं कार्बन डायऑक्साइड आहे हे ब्लड मध्ये गेल्यानंतर काय होतं आपलं ब्लड काय होतं डिऑक्सिजनेटेड होतं. आणि हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे ओढण्याचं काम कोण करतं ऑन्कोटिक प्रेशर करतं. कोणतं प्रेशर करतं ऑन्कोटिक प्रेशर. कोणतं प्रेशर करतं ऑन्कोटिक प्रेशर. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज पुल प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला आपण काय म्हणतो पुश प्रेशर आणि ऑन्कोटिक प्रेशरला काय म्हणतो पुल प्रेशर. पुल म्हणजे काय ओढणे. समजते सगळ्यांना? आता काय केलं त्यामध्ये आर्टरिओलने तर काय केलं ब्लड ढकलून दिलं, आपल्या टिश्यू मध्ये आपल्या सेल कडे ब्लड ढकलून दिलं, सेल ने त्याचं काम केलं, ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला, न्यूट्रिशन घेतले. आता जे ब्लड राहिले ते कसं राहिलेले डिऑक्सिजनेटेड आहे, खराब ब्लड आहे, अशुद्ध रक्त आहे. मग आता अशुद्ध रक्त आपल्याला काय करायचंय घ्यायचंय आणि कोठे पाठवायचे हार्ट कडे पाठवायचे, हार्ट कडून लंग्स कडे पाठवायचे. कशासाठी प्युरिफिकेशन साठी. समजते का? डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड होण्यासाठी लंग्स कडे पाठवण्यासाठी काय होतं हे जे ऑन्कोटिक प्रेशर ऍक्टिव्ह होतं. हे जे ऑन्कोटिक प्रेशर आहे हे कोठे होत असतं ऍट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ व्हेन्यूल. कोठे जास्त असतं हे ऍट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ व्हेन्यूल मध्ये जे ऑन्कोटिक प्रेशर आहे जास्त असतं. आणि ऑन्कोटिक प्रेशर जे आहे याच्यामुळे काय होतं हे जे काय आहे हे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये ब्लड आहे का नाही. पण इंटरस्टिशियल स्पेस मध्ये असलेलं जे ब्लड आहे त्याला ओढण्याचं. समजते का? ते मी असं काढले जर त्या ठिकाणी डायग्राम जर अशी काढली, जर त्या ठिकाणी मी जर काय काढली कॅपिलरी अशी काढली, व्हेन्यूल अशी काढली, मग याच्या आजूबाजूला असणारे जे ब्लड आहे हे ब्लड काय केलं जातं या कॅपिलरी मध्ये या व्हेन्यूल मध्ये काय केलं जातं असं ओढलं जातं. समजते का? समजतं सगळ्यांना? हे जे ब्लड आहे असं ओढलं जातं. तर हे ब्लड ओढलं कशामुळे जातं ऑन्कोटिक प्रेशरमुळे. ऑन्कोटिक प्रेशरमुळे हे जे ब्लड आहे जे आजूबाजूला आहे जे कुठे आहे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे याला ओढण्याचं काम जे आहे ते ऑन्कोटिक प्रेशर करतं आणि याला कशामध्ये घेतं व्हेन्यूल मध्ये घेतो. समजलं का? आणि व्हेन्यूल मधून हे काय करतं हे जे ब्लड आहे हे कुठे पाठवतं व्हेन्स कडे पाठवतं. ठीक आहे, मग खूप सारे व्हेन्यूल आहे एकत्रित येऊन त्या ठिकाणी व्हेनला कनेक्ट होतात. समजतंय का? मर्जिंग होते, खूप सारे कॅपिलरी आहेत ते एकत्रित येतात आणि व्हेन्यूला कनेक्ट होतात. खूप सारे व्हेन्यूल जे एकत्रित येतात आणि काय म्हणतात ते व्हेन्स बनतात. समजलं का? आणि हे जे व्हेन्स आहे ते पुढे जाऊन कशाला अटॅच असतात व्हेना कावाला, इंफेरियर असेल किंवा सुपेरियर असेल व्हेना कावाला जाऊन मिळतात आणि ते व्हेना कावामधून हे ब्लड आहे हे कुठे जातं हार्ट मध्ये जातं. हे हार्टच्या कोणत्या चेंबर मध्ये जातं हे राईट ॲट्रियम मध्ये जातं. हे राईट ॲट्रियम मधून हे राईट वेंट्रिकल मध्ये येतं. ओके, आणि तिथून त्या ठिकाणी हार्टचं कॉन्ट्रॅक्शन झालं, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झालं की काय होतं हे जे ब्लड आहे जे डिऑक्सिजनेटेड आहे हे ब्लड कुठे जातं पल्मोनरी आर्टरी मधून कुठे जातं लंग्स कडे जातं. आणि लंग्स कडे जाऊन काय होतं प्युरिफाय होतं.
म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे तो ऑक्सिजनेटेड होतो. समजलं का? त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल मेकॅनिझम. याला आपण म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? समजले इथपर्यंत? ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट पॉइंट काय आहे? आता हे सांगितले तुम्हाला काय एरोबिक रेस्पिरेशन. ओके, एक नॉर्मल मेकॅनिझम कसं होतं? आपल्या बॉडीमध्ये आपल्या ऑर्गन्स पर्यंत ब्लड सप्लाय कसा होतो? ओके, आता हे शॉक मध्ये का शिकलो? कारण याच्यावरच सगळा शॉक डिपेंड आहे. जर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला शॉक समजणार आहे. ओके, आता शॉक मध्ये काय होतं? जर एखाद्या वेळेस त्यामध्ये तुम्हाला मी टाइप सांगितले तर त्याचा फर्स्ट टाइप आहे हायपोव्होलेमिक शॉक. ठीक आहे, हायपोव्होलेमिक शॉक म्हणजे काय नावातच आहे. हायपो म्हणजे काय? कमी. ठीक आहे, व्हॉल्यूमिक म्हणजे काय? व्हॉल्यूम कमी होते. कशाची व्हॉल्यूम कमी होते? तर ब्लडची व्हॉल्यूम कमी होते. ब्लडची व्हॉल्यूम का कमी होते? हा म्हटलेला आपण हायपोव्होलेमिक शॉक. तर त्याचे हायपोव्होलेमिक शॉक आहे. हे हायपोव्होलेमिक शॉक का होतं? ठीक आहे, तर याचं रिझन आहे ते म्हणजे काय? जर आपल्या बॉडीमध्ये काय झालं असेल, एक्सेस फ्लूइड लॉस झाला असेल, एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला असेल, एखाद्या पेशंटचा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालेला आहे. आता ऍक्सिडेंट मध्ये काय होणार? इंजुरी होणार. ठीक आहे, कट लागणार किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप सारं ब्लड आहे ते काय होणार? त्या जखमेमधून, त्या कट मधून काय होणार? फ्लो होणार. समजलं का? आणि खूप जास्त ब्लड जर फ्लो झाला म्हणजे त्याच्यामधून जर आपल्या बॉडीमधून जर खूप जास्त ब्लड लॉस झाला तर काय होणार? त्या ठिकाणी आपल्या ब्लड मध्ये काय होणार? कमी होणार. ठीक आहे, आपले जे ब्लड आहे ते काय होणार? आपल्या बॉडीमध्ये कमी होणार. ब्लडची व्हॉल्यूम काय होणार? कमी होणार. समजलं? त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या ब्लड मध्ये काय आहे? 70 ते 75% काय आहे? वॉटर आहे. 70 ते 75% काय आहे? वॉटर आहे. जर हे वॉटर जर कमी झालं तर आपल्या बॉडीमध्ये जर वॉटर कमी झाला, आपल्याला डिहायड्रेशन झालं, आपल्याला जर त्या ठिकाणी किंवा एखाद्या पेशंटला काय झालं? डायरिया झाला, एखाद्या पेशंटला काय झालं? वॉमिटिंग झाली, प्रोजेक्टाइल वॉमिटिंग झाली, वॉमिटिंग झाली, सारखं उलटे झाले पेशंटला, सारखं डायरिया लागला. ठीक आहे, तर काय होणार? जर काय होणार? डिहायड्रेशन होणार. म्हणजे काय होणार? पाण्याची पातळी कमी होणार. समजते सगळ्यांना? जर आपल्या बॉडीमध्ये जर पाणी कमी झालं, काय झालं? बॉडीमध्ये पाणी कमी झालं तर काय होणार? त्या ठिकाणी ब्लडचं व्हॉल्यूम पण कमी होणार. ठीक आहे, का बरं कमी होणार? कारण आपल्या ब्लडमध्ये काय आहे? 70 ते 75% काय आहे? वॉटर आहे. ठीक आहे, आता ब्लड मध्ये जर वॉटर जर कमी झालं तर ब्लडची क्वांटिटी पण कमी होणार. समजलं का? जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड कमी असेल तर सर्क्युलेशन मध्ये ब्लड फिरणार आहे का? जास्त नाही. जेवढं ऑर्गनला ब्लड पाहिजे आहे तेवढा ब्लड सप्लाय होणार नाही. समजलं? आणि हा जर ब्लड सप्लाय जर आपल्या व्हायटल ऑर्गन पर्यंत गेला नाही म्हणजेच काय? आपले लंग्स आहे, आपलं ब्रेन आहे, आपलं हार्ट आहे, यांना सुद्धा काय मिळालं नाही जर ब्लड सप्लाय प्रॉपर झाला नाही. समजतंय का? ब्लड मध्ये काय असतं? ऑक्सिजन असतं. ठीक आहे, ब्लड मधून काय होतं? ऑक्सिजन सप्लाय पण होतं. जर ब्लडच कमी असेल तर त्या ठिकाणी काय होणार? हायपोटेन्शन होणार. समजलं का? हायपोटेन्शन का होणार? ही काय आहे? एक आर्टरी आहे, एक आयोटा आहे. समजलं का? याच्यामध्ये त्या ठिकाणी फ्लो होणार जे ब्लड आहे ते कसं होतं? जास्त होतं. ठीक आहे, ब्लड जो फ्लो होतो तर हा ब्लडचा फ्लो कसा असतो? जास्त होतात. जास्त ब्लड त्या ठिकाणी बाहेर निघलं जात होतं. जे आपलं कार्डियक आउटपुट आहे ते नॉर्मल होतं. कार्डियक मधून आपले जे काय वेंट्रिकल्स आहेत त्याच्यामधून जास्त ब्लड बाहेर पाठवलं जात होतं. परंतु जर हे जर ब्लड कमी झालं, काय झालं? ब्लड कमी झालं, ब्लडची क्वांटिटी कमी झाली तर याच्यामध्ये फ्लो होणारा जो ब्लड आहे तो कमी होणार. समजलं का? आर्टरीज मध्ये, आयोटामध्ये जो ब्लड फ्लो आहे ते काय होणार? कमी होणार. जो रक्ताचं प्रमाण आहे तो कमी होणार. समजलं का? आणि जर रक्ताचं प्रमाण जर आर्टरी मध्ये कमी झालं, अगोदर आर्टरीचा साईज एवढा होता. ठीक
आहे की आर्टरीचा साईज एवढा आहे, त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी ब्लड कमी असेल तर त्या ब्लडचा प्रेशर त्या आर्टरीवर पडू शकतो का? पडू शकतो का? अजिबात नाही. आणि जे काही ब्लड आहे त्या ब्लडचा जे प्रेशर आहे त्या आर्टरीवर पडणार नाही. जर एखाद्या आर्टरीमध्ये एखाद्या आयतामध्ये कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काय असेल ब्लड जास्त असेल तर त्याचा प्रेशर सुद्धा कसा असतो? जास्त असतो. समजलं का? जर आर्टरी मध्ये जर ब्लड कमी असेल तर त्या ब्लडचा प्रेशर त्या आर्टरीवर पडणार नाही का? त्या आर्टरीच्या वॉलवर पडणार आहे का? नाही. त्याचा प्रेशर एवढा पडणार नाही, एवढा इम्पॅक्टफुल होणार नाही. त्यामुळे आपल्याला अशा पेशंट मध्ये काय दिसतं? हायपोटेन्शन दिसतो. काय दिसतो? हायपोटेन्शन दिसतं. अशा पेशंट मध्ये जो पेशंटचा बीपी आहे, ब्लड प्रेशर आहे तो कमी झालेला दिसून येतो. समजतोय? तर काय सांगत होतो मी? आपल्या ब्लड मध्ये काय झालं असेल तर वॉटर कमी झालं तर काय होणार? त्या ठिकाणी आपले ब्लड कमी होणार आहे, ब्लडचे व्हॉल्यूम कमी होणार आहे. ज्यावेळेस ब्लड व्हॉल्यूम कमी होईल त्यावेळेस आपल्या बॉडी मध्ये जे सर्क्युलेट होणारा ब्लड आहे त्याची क्वांटिटी कमी होणार आहे. त्याचबरोबर आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, आपल्या बॉडी मध्ये प्रत्येक ऑर्गन आहे तर त्या प्रत्येक ऑर्गनला कशाची गरज असते? हे ऑक्सिजनची गरज असते. आणि प्रत्येक ऑर्गनला कशाची गरज असते? ऑर्गन मध्ये असणाऱ्या सेल्सला कशाची गरज असते? न्यूट्रिशन प्लस ऑक्सिजनची गरज असते. जर ब्लड कमी झालं असेल आपल्या बॉडीमध्ये, जे रक्ताची पातळी आहे ती कमी झाली, रक्ताची पातळी कमी झाल्यानंतर जे सप्लाय होणारा ब्लड आहे तो पण काय होणार? कमी होणार. समजले का? त्याचबरोबर ज्या फ्लोने सप्लाय होत होता, जेवढा अगोदर हार्टचे जेवढं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन होतं, जेवढे कॉन्ट्रॅक्शन होत होते हार्टचे, जेवढ्या फोर्सने कॉन्ट्रॅक्ट होत होता हार्ट, तेवढा कॉन्ट्रॅक्ट फोर्सने होणार का? नाही. तेवढा कॉन्ट्रॅक्शन होणार का? एक्स्ट्रीम कॉन्ट्रॅक्शन होणार का? नाही होणार. समजलं का? परंतु त्या ठिकाणी काय होतं? ज्यावेळेस जे हार्ट आहे, हार्ट मधून बाहेर पडणारा रक्त ते कमी होतं. लक्षात घ्या, कार्डियक आउटपुट ज्यावेळेस कमी होतो, हार्ट मधून जे रक्त बाहेर पडतं त्याचं प्रमाण कमी होतो, त्यावेळेस आर्टरीजवर पडणारा प्रेशर पण काय असतो? कमी असतो. समजलं का? आता मी जसं तुम्हाला सांगितलं हे काय आहे? आर्टरी आहे. त्या आर्टरीजवर त्या ठिकाणी काय असेल? चांगलं त्या ठिकाणी ब्लड आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी झाले नाही, प्रॉपर आणि चांगली ब्लड व्हॉल्यूम असेल तर काय होणार? हे जे काय आर्टरीज आहे याच्यामध्ये ब्लड पण चांगलं असणार, याच्यामध्ये जे फ्लो होणार, याच्यामध्ये वाहणारे जे ब्लड आहे ते पण चांगल्या क्वांटिटी मध्ये असणार. तर त्यावेळेस काय होणार? आर्टरीचे जे काही मसल्स आहेत, आर्टरीचे जे काही वॉल्स आहेत त्याच्यावर कशाचं प्रेशर पडणार? या ब्लडचं प्रेशर पडणार. समजलं का? यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणलो होतो. लक्षात येतं सगळ्यांच्या? ठीक आहे. आर्टरीजवर ब्लडचा पडणारा प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशर. ठीक आहे. आता हा जो ब्लड प्रेशर वाढणार का कमी होणार? मग प्रेशर जास्त पडतो, ब्लड जास्त आहे, ब्लड जास्त आहे आणि ब्लड जास्त असल्यामुळे ब्लडचा प्रेशर पण आर्टरीजवर जास्त पडतो. मग बीपी वाढणार का कमी होणार? वाढणार. ठीक आहे. ज्यावेळेस काय आहे की आर्टरी आहे याच्यामध्ये फक्त किती ब्लड आहे? एवढंच ब्लड आहे. ब्लडची व्हॉल्यूम कमी झाली, ब्लडचं प्रमाण काय झालं? कमी झालं. मग हे जे ब्लड आहे याचा प्रेशर आर्टरीवर जास्त पडणार का कमी पडणार? कमी पडणार. व्हेरी गुड. कारण त्यामध्ये जे ब्लड आहे ते ब्लड कमी असल्यामुळे आर्टरी तर मोठी आहे परंतु आतमध्ये ब्लड जो वाहतो तो कसा आहे? कमी आहे. त्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे आर्टरीचे जे काही व्हॉल्व्स आहेत त्याच्यावर प्रेशर पडणार नाही. अशा वेळेस आपल्याला
ज्या पेशंट मध्ये हायपोव्होलेमिया झालेला आहे, ज्या पेशंट मध्ये काय झालेले ब्लडची व्हॉल्यूम कमी झालेले, अशा पेशंट मध्ये आपल्याला कोणतं साइन दिसतं, ते म्हणजे हायपोटेन्शन दिसतं. काय दिसतं? हायपोटेन्शन दिसतं. समजलं का? ठीक आहे. आता हायपोटेन्शन झालं मग काय होणार? शिकवलेलं आहे ज्यावेळेस हायपोटेन्शन होतं त्यावेळेस काय होतं? कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं. व्हॉट इज कंपन्सेटरी मेकॅनिझम? आता कंपन्सेटरी मेकॅनिझम मुळे काय होतं? ज्यावेळेस हायपोटेन्शन आहे, ज्यावेळेस आर्टरी मध्ये जे फ्लो होणारा ब्लड आहे, वाहणारा ब्लड आहे ते कमी आहे, तर आपल्या ऑर्गन पर्यंत ब्लड कमी पडणार आहे का जास्त पडणार आहे? सप्लाय कमी होणार आहे का जास्त होणार आहे? कमी सप्लाय होणार आहे. जर आपल्या ब्रेन कडे जर ब्लड सप्लाय झाला नाही, आपल्या ब्रेन कडे, आपलं ब्रेन पण काय आहे? एक वायटल ऑर्गन आहे. आपल्या ब्रेन कडे काय गेलं नाही? ब्लड गेलं नाही. आपल्या ब्रेन कडे काय गेलं नाही? ऑक्सिजन गेलं नाही, ग्लुकोज गेलं नाही, तर काय होणार? काय होणार? काय होणार? आपले जे ब्रेन सेल्स आहेत, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो, त्यांना काय मिळणार नाही? त्यांना न्यूट्रिशन मिळणार नाही, त्यांना जेवण करण्यासाठी काय मिळणार नाही? ऑक्सिजन मिळणार नाही. आणि ते ऑक्सिजन, ग्लुकोज जर ब्रेनला मिळालं नाही, तर ब्रेनचे जे काय सेल्स आहेत त्यांना मिळालं नाही, तर ब्रेनचे सेल्स आहेत ते जिवंत राहू शकतात का? नाही, ते डॅमेज होणार. आणि ते डॅमेज होऊन त्या ठिकाणी काय होणार? जी कंडिशन त्याच्यामध्ये होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? शॉक असे म्हणतो. समजलं का? शॉकचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे काय? कोणतीही कारणाने जर ब्लड व्हॉल्यूम कमी झाली किंवा काय झालं असेल, आपल्या बॉडीमध्ये काही इलेक्ट्रिकल चेंजेस झाले असतील, तर अशा वेळेस काय होतं? आपल्या ब्रेनला जर रक्त पुरवठा कमी झाला असेल, तर आपले जे ब्रेन सेल्स आहेत, जे न्यूरॉन्स आहेत, त्यांना पण काय होत नाही? रक्त पुरवठा होत नाही. याचा अर्थ काय होत नाही? ऑक्सिजन सप्लाय आणि ग्लुकोजचा सप्लाय होत नाही. समजलं का? आता सेलला जेवणच मिळालं नाही, सेलला जीवन करण्यासाठी ऑक्सिजनच मिळालं नाही, मग ते सेल जे आहे ते जिवंत राहणार का? नाही, ते हळूहळू डॅमेज होण्यास चालू होणार. समजलं का? आणि त्यावेळेस जी कंडिशन निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो? शॉक असं म्हणतो. समजलं ना? ठीक आहे. आता हे काय आहे? हायपोव्होलेमिक शॉक म्हणजे काय? ब्लड व्हॉल्यूम कमी झाली आणि ब्लड व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ब्रेन पर्यंत, आपल्या मेंदू पर्यंत ब्लड सप्लाय जातो का? नाही. मेंदू पर्यंत जर ब्लड सप्लाय कमी गेला तर काय होणार नाही? ग्लुकोज आणि ऑक्सिजन सप्लाय पण काय होणार? कमी होणार. आणि अशा वेळी जी शॉक किंवा जी कंडिशन निर्माण होते त्याला म्हणतो आपण हायपोव्होलेमिक शॉक. समजलं का? ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो, कंपन्सेटरी मेकॅनिझम. ठीक आहे. कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणजे काय? तर काय होतं? ज्यावेळेस हायपोटेन्शन झालं, कधी लक्षात घ्या, कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणजे काय? ज्यावेळेस हायपोटेन्शन होतं, आपलं काय होतं? बीपी कमी होतो, एखाद्या पेशंटचं ब्लड प्रेशर कमी झालंय, जे आर्टरीज आहे त्याच्यामध्ये वाहणारं ब्लड आहे ते काय झाले? कमी झाले. मग काय होणार? त्या ठिकाणी आपल्या मेंदूकडून त्या ठिकाणी कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट केले जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार? त्या ठिकाणी आपला हार्ट आहे ते फास्ट कॉन्ट्रॅक्शन करणार. समजते सगळ्यांना? आपलं जे हार्ट आहे, ठीक आहे, हार्टचे 4 चेंबर्स, हे काय आहे? त्यामध्ये राईट ऍट्रियम, हे काय आहे? त्यामध्ये राईट वेंट्रिकल, लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. समजलं का? इथून काय निघतं? त्यामध्ये इथे लेफ्ट वेंट्रिकल आहे, इथून काय निघतं? आयोटा. समजलं का? हे राईट वेंट्रिकल मधून काय निघतं? पल्मोनरी आर्टरी. हे आयोटा आहे, हे आयोटा मधून त्या ठिकाणी काय केलं जातं? ब्लड सप्लाय ब्लड सप्लाय जे आहे ते करण्याचं काम या आर्टरीज मार्फत केलं जातं. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता काय झालं? हे जे हार्ट आहे ते काय आहे? हार्ट आहे. कंपन्सेटरी मेकॅनिझम मध्ये काय होतं? ज्यावेळेस काय झालं? हायपोटेन्शन झालं, आपल्या आर्टरीज मध्ये ब्लडची लेवल कमी झाली, ब्लडची व्हॉल्यूम कमी झाली, त्यावेळेस काय होतं? आपल्या
एक संदेश पाठवला जातो, एक आपलं सिग्नल पाठवलं जातं, त्याचबरोबर त्या ठिकाणी या सिग्नल मधून काय होतं, काय होतं, कशाचं सिग्नल पाठवतो, आपल्या ब्रेन कडून या हार्ट कडे एक सिग्नल पाठवलं जातं आणि त्या सिग्नल मुळे काय करतो, आपला जो हार्ट आहे त्याला कळतं की आपल्या बॉडीला काय होत आहे, ब्लड कमी पडत आहे, ब्लड कमी पडल्यामुळे आपल्या बॉडीला ऑक्सिजन, ग्लुकोज हे सगळे जे काही न्यूट्रिशन आहे, ऑक्सिजन आहे याची कमतरता पण होत आहे. मग आपलं जे हार्ट आहे ते काय करतं, ब्रेनला वाचवण्यासाठी व्हायटल ऑर्गन्स आहे, हार्टचे स्वतःचे मसल्स आहेत, ठीक आहे, हार्टला स्वतःला पण काय पाहिजे, ऑक्सिजनेटेड ब्लड पाहिजे. कोरोनरी आर्टरी मधून काय केलं जातं, हार्टला स्वतःला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय सुद्धा केला जातो. मग या कोरोनरी आर्टरी मधून ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय काय होते, कमी होत आहे, ब्रेन कडे ब्लड कमी जात आहे. याचा अर्थ काय होणार, मग त्या ठिकाणी पेशंट मध्ये शॉक निर्माण होणार, बरोबर आहे का. मग यामध्ये त्या ठिकाणी हायपोटेन्शन होतं, तर हे काय करतं, शॉक निर्माण होऊ नये किंवा पेशंटचा जीव जाऊ नये, ब्रेन कडे ब्लड सप्लाय होण्यासाठी काय करतो, हार्ट काय करतो, स्वतःची कॉन्ट्रॅक्शन वाढवतो, काय करतो, पंपिंग वाढवतो, हार्ट जास्त काम करतो, समजलं का. काय करतो तो, आता समजा ज्यावेळेस हार्ट काय करतो, एक कंप्रेशन देतो, म्हणजे काय होतं, हार्टचं एक कॉन्ट्रॅक्शन होतं, एक कंप्रेशन होतं आणि कॉन्ट्रॅक्शन बरोबरच काय होतं, त्या आयोटा मधून ब्लड बाहेर फेकलं जातं, समजलं का. नॉर्मल जे आहे ते कमी ब्लड बाहेर फेकलं जात होतं, म्हणजे काय झालं होतं, हायपोटेन्शन झालं होतं, कारण ब्लडच कमी आहे. आता ब्लड कमी पडते, आपले जे व्हायटल ऑर्गन आहे त्याला ब्लड कमी पडते, त्यासाठी हे ब्लड जास्त सप्लाय करण्यासाठी काय करणार, आपलं जे हार्ट आहे ते जास्त पंपिंग करणार, समजलं का. ठीक आहे, नॉर्मल पंपिंग मध्ये नॉर्मल जे काय हार्ट रेट असतो तो किती असतो, किती असतो, जर ऍव्हरेज जर सांगू विचारलं तर 70 to 80 आहे, ठीक आहे, परंतु आपण त्या ठिकाणी 72 to 90 आणि काही गाईडलाईन नुसार WHO च्या नवीन गाईडलाईन नुसार 70 to 100 पर्यंतचे काय पल्स आहे ते नॉर्मल कन्सिडर केले जातात, समजलं का. तर याच्यापेक्षा जास्त जर हार्ट रेट वाढला तर त्याला आपण काय म्हणतो, टॅकीकार्डिया म्हणतो, समजलं का. आता मी तुम्हाला सांगितलं होतं 120, ठीक आहे, मोर दॅन 120 बीट्स पर मिनिट जर काय असेल, हार्ट रेट असेल तर ती कंडिशन काय आहे, टॅकीकार्डिया आहे, समजलं का. आता काय झालं यामध्ये, हार्टने जास्त पंपिंग केली, कशासाठी पंपिंग केली, जास्त ब्लड पाठवण्यासाठी पंपिंग केली. आता जास्त पंपिंग केली, जास्त हालचाल केली म्हणजे काय होणार, जास्त वेळेस धडकणार, आपलं हार्ट काय होणार, जास्त वेळेस कॉन्ट्रॅक्ट होणार आणि जास्त धडकणार. जेवढा जास्त धडकेल तेवढा काय वाढणार, हार्ट रेट वाढणार, समजलं का. हार्ट रेट वाढला, जर हार्ट रेट 100 पेक्षा जास्त गेला तर काय होणार, टॅकीकार्डिया होणार, समजलं का. मग या हायपोव्होलेमिक शॉक मध्ये जे दुसरं सिम्पटम दिसणार आपल्याला ते काय दिसणार, टॅकीकार्डिया, काय दिसणार, टॅकीकार्डिया दिसणार, समजलं, समजलं सगळ्यांना. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का, नाही. हे टॅकीकार्डिया जे आहे ते का झालं, बिकॉज ऑफ कंपन्सेटिंग मेकॅनिझम. आता हे कंपन्सेटिंग मेकॅनिझम म्हणजेच काय, ज्यावेळेस हायपोटेन्शन होतं, ज्यावेळेस आर्टरी मध्ये फ्लो होणारे जे ब्लड आहे त्याची लेवल कमी होते, ब्लड व्हॉल्यूम कमी होते, त्यावेळेस आपल्या व्हायटल ऑर्गन पर्यंत ब्लड सप्लाय प्रॉपर होत नाही. आपल्या व्हायटल ऑर्गनला ब्लड सप्लाय प्रॉपर झाला नाही तर ऑक्सिजन सप्लाय पण प्रॉपर होणार नाही. जेवढं ऑक्सिजन पाहिजे, जेवढं न्यूट्रिशन पाहिजे तेवढा आपल्या व्हायटल ऑर्गनला, ब्रेनला मिळणार नाही, समजलं का. मग ब्रेन काय करतं, हार्ट कडे एक सिग्नल पाठवतं. कोणतं सिग्नल पाठवतं की तू काय कर बाबा, आता माझ्याकडे ब्लड कमी येत आहे तर तू जास्त ब्लड पाठवण्याचं काम कर. मग हार्ट काय करणार, त्याचं ऐकणार आणि जास्त पंपिंग करणार, कारण त्याला जास्त ब्लड पाठवायचं आहे, समजलं का. ठीक आहे.
त्यासाठी जास्त पंपिंग करणार, जास्त पंपिंग झाली त्या हार्टचं काम वाढलं तर काय वाढणार, हार्टचा रेट पण वाढणार आणि हार्ट रेट जो आहे तो मोर दॅन 100 बीट पर मिनिट, मोर दॅन 100 बीट पर मिनिट त्या ठिकाणी हा हार्ट रेट होऊ शकतो, वाढू शकतो आणि याच कंडिशनला आपण काय म्हणतो, टॅकीकार्डिया असं म्हणतो. समजलं का? कोणताही पेशंट असेल त्याच्यामध्ये जर हायपोटेन्शन झालं की 100% त्यामध्ये कोणतं साइन दिसणार, टॅकीकार्डिया दिसणार. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? समजलं? ठीक आहे, सिम्पटम समजले सगळ्यांना? ठीक आहे, कॉजेस आपण काय टाकायचे त्यामध्ये, फर्स्ट कॉज काय पाहिलं आपण, काय कशामुळे होतो, हाय हायपोइलेमिक शॉक, काय झालं असेल, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्यामुळे काय झालं, ब्लड लॉस झाला, त्यामुळे काय होणार, ब्लड जर खूप लॉस झाला तर काय होणार, ब्लडची व्हॅल्यू बॉडीमध्ये कमी होणार आणि काय होणार, हायपोइलेमिक शॉक निर्माण होणार. समजलं का? त्यानंतर आणखी काय होतं, जर एखाद्या पेशंटची सर्जरी करत आहात, ठीक आहे, सर्जरीमध्ये डिलिव्हरी सर्जरीमध्ये जर पेशंटला जर खूप ब्लिडिंग झाली किंवा त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला माहिती असेल पोस्टपार्टम हॅमरेज, ठीक आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बाहेर आल्यानंतर प्लॅसेंटा बाहेर आल्यानंतर किंवा एक असताना जी होणारी ब्लिडिंग आहे ती म्हणजे पोस्टपार्टम हॅमरेज असतं. मग अशा कंडिशन मध्ये कोणती कंडिशन असेल, ड्युरिंग सर्जरी, ड्युरिंग लेबर जर ब्लिडिंग प्रमाणापेक्षा जास्त झाली तर तो पेशंट कशामध्ये जाऊ शकतो, हायपोव्होलेमिक शॉक मध्ये जाऊ शकतो. समजलं का? हे सगळे कॉजेस आहेत. ज्या पेशंटला सिव्हिअर डिहायड्रेशन झालं असेल, मी तुम्हाला शिकवलेले देयर आर 3 टाइप्स ऑफ डिहायड्रेशन, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. ओके, ज्या पेशंटला सिव्हिअर डिहायड्रेशन झाले म्हणजे काय, एक्सेस फ्लूइड लॉस झाले त्याच्या बॉडीमध्ये, बरोबर आहे का? ज्याला पेशंटला डायरिया होता, वॉमिटिंग होती, एक्सेस वॉमिटिंग मुळे खूप जास्त दिवस राहणार किंवा पर्सिस्टंट डायरिया आहे, त्याच्यामुळे काय झालं, त्या पेशंट मध्ये खूप फ्लूइड लॉस झाला आणि त्या खूप साऱ्या फ्लूइड लॉस झाल्यामुळे काय झालं, बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन झाल्यानंतर काय दिसतं आपल्याला, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लड मध्ये जर खूप जर फ्लूइड कमी झालं असेल तर आपल्याला काय दिसतं, ब्लडची क्वांटिटी कमी झालेली दिसते. त्यालाच आपण म्हणतो हायपोव्होलेमिया. काय म्हणतो त्याला आपण, त्याला काय म्हणतो आपण, हायपोव्होलेमिया म्हणतो. समजलं का? आणि या हायपोव्होलेमियामुळे आपल्या ब्रेन पर्यंत प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि त्याच्यामुळे जो शॉक निर्माण होतो त्या शॉकला काय म्हणतो, हायपोव्होलेमिक शॉक. समजलं का? ठीक आहे, हायपोव्होलेमिक शॉक म्हणजे काय समजलं, कॉजेस समजले सगळ्यांना. कॉजेस काय आहे त्याच्यामध्ये, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे काय झाला, जर ब्लड लॉस झाला, त्याचबरोबर एखादी सर्जरी आहे पेशंटची, ड्युरिंग सर्जरी मध्ये जर खूप सारी ब्लिडिंग झाली असेल आणि त्या खूप साऱ्या ब्लिडिंग मध्ये काय झालं असेल, पेशंट मध्ये जर ब्लडची कमतरता झाली असेल, ब्लड लॉस झाला असेल, एखाद्या वेळेस जर हॅमरेज असेल, कोणत्याही प्रकारचा हॅमरेज आहे, ठीक आहे, पोस्टपार्टम हॅमरेज असेल, अँटीपार्टम हॅमरेज असेल, कोणत्याही प्रकारचा हॅमरेज असेल, त्याच्यामध्ये जर खूप सारी ब्लिडिंग झाली असेल, हॅमरेज जर जास्त प्रमाणामध्ये झाला असेल किंवा जर इंटरनल ब्लिडिंग झाली असेल, मग अशा वेळेस सुद्धा आपल्याला काय दिसू शकतं, ब्लडची व्हॉल्यूम कमी झालेली दिसू शकते. त्याला आपण म्हणतो हायपोव्होलेमिया. समजलं का? आणि हायपोव्होलेमिया म्हणजे काय, ब्लडची व्हॉल्यूम कमी झालेली आहे आणि ब्लडची व्हॉल्यूम कमी झाली तर आपल्या व्हायटल ऑर्गन पर्यंत जे काय सप्लाय होणार ब्लड आहे याची क्वांटिटी पण काय होणार, कमी होणार. याची क्वांटिटी जर कमी झाली तर काय होणार, आपल्या ब्रेन पर्यंत, व्हायटल ऑर्गन पर्यंत प्रॉपर ब्लड सप्लाय होणार नाही, प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय होणार नाही. तर त्यावेळेस काय होणार, जी कंडिशन निर्माण होते त्याला आपण शॉक म्हणतो आणि या सगळ्या कंडिशनला आपण काय म्हणतो, हायपोव्होलेमिक शॉक. समजलं का? आपल्या शरीरामध्ये ब्लडची कमतरता झाल्यामुळे निर्माण झालेला शॉक
त्याला आपण काय म्हणतो हायपोव्होलेमिक शॉक. समजलं? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? नाही तर सिम्पटम काय दिसणार आपल्याला? हायपोटेन्शन म्हणजे काय झालं त्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, बीपी आहे ते काय झाले? कमी झालेले. ज्यावेळेस बीपी कमी होतो त्यावेळेस काय होतो? कंपल्सरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे काय होतो? टॅकिकार्डिया होतो. तर काय होतो सांगा बरं? जास्त पंप करतं. कारण जास्त पंपिंग का करतं? कारण आपल्या ब्रेनकडून एक सिग्नल येतो. हे सिग्नल काय असतं की त्याला काय होत आहे? ब्लड सप्लाय कमी होत आहे. आता याला जर ब्लड सप्लाय कमी होत असेल आणि स्वतः हार्ट आहे त्याला पण ब्लड सप्लाय कमी होत असेल, त्याला ऑक्सिजन कमी मिळत असेल तर काय होऊ शकतं? सेल्स डॅमेज होऊ शकतात. सेलला प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळणार नाही. मग हे सप्लाय करण्यासाठी, याचा सप्लाय वाढवण्यासाठी आपलं जे करंट आहे ते जास्त पंप करतं, जास्त कॉन्ट्रॅक्शन देतं. त्याच्यामुळे काय होतं? आपल्या ब्रेन पर्यंत, आपल्या व्हायटल ऑर्गन्स पर्यंत काय जातं? ब्लड जातं. समजलं का? आणि त्यावेळेस आपलं हार्टचं जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे ते वाढल्यामुळे, हार्टची पंपिंग वाढल्यामुळे आपल्या काय दिसतं? त्या पेशंट मध्ये टॅकिकार्डिया दिसतं. समजलं का? पंपिंग वाढली, हार्ट रेट वाढणार. समजलं? हार्ट रेट वाढला तर हार्ट रेट किती गेला? 100 बीट्स. ठीक आहे, 100 बीट्स पेक्षा जर जास्त गेला असेल तर त्यावेळेस त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? टॅकिकार्डिया म्हणतो. समजलं? समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही. तर ही जर कंडिशन जर जास्त असेल म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणामध्ये जर पेशंट मध्ये काय दिसत असेल? हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया, हे सगळ्या गोष्टी दिसत असेल, पेशंटला जर हायपोव्होलेमिक शॉक निर्माण झाला असेल, तर जे काही कंडिशन मध्ये जर खूप सारा जर ब्लड लॉस झाला, एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला आणि त्याच्यामुळे जर शॉक निर्माण झाला तर तो पेशंट आहे तो अनकॉन्शियस स्टेज मध्ये जाऊ शकतो. कशामध्ये जाऊ शकतो? अनकॉन्शियस स्टेज मध्ये जाऊ शकतो. समजते सगळ्यांना? ठीक आहे, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? ठीक आहे, आज आपण इथं थांबू. ठीक आहे, पुढचं जे आहे जे काय दुसरा पार्ट आहे किंवा शॉकचे जे पुढचं ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, आपल्याला काय करायचे? ट्रीटमेंट करायची, मॅनेजमेंट करायची, काय सिम्पटम आहे ते सिम्पटम पण आपण उद्या पाहू. आणि जे ट्रीटमेंट आहे शॉकची, हायपोव्होलेमिक शॉकची जी ट्रीटमेंट आहे ते आपण उद्याच्या क्लासला पाहू. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? समजलं सगळ्यांना? ठीक आहे, आपण काय पाहिले? हायपोव्होलेमिक शॉक पाहिलेला आहे. ठीक आहे, याची मॅन्युअल आपण उद्या पाहू, उद्याच्या लेक्चरला पाहू. आजचं लेक्चर खूप जास्त मोठं होईल त्यासाठी उद्या आपण पाहू. आणि त्याच्यानंतर काय आपल्याला दुसरे पण टाईप पाहिजे, जसं की ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉक आहे, कार्डिओजेनिक शॉक आहे, न्यूरोजेनिक शॉक आहे आणि सेप्सिस शॉक आहे. हे सर्व शॉक जे आहेत आपल्याला शिकायचे आहे ते आपण पुढच्या क्लासला डिस्कस करू. समजलं का? ठीक आहे, तर अशा धमाकेदार व्हिडिओसाठी, अशा धमाकेदार लेक्चरसाठी आपल्या या महाराष्ट्र नर्सिंग करिअर अकॅडमीला, याला आपण महाराष्ट्र नर्सिंग क्लासेस म्हणतो, याला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.